विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला लेसन नंबर 7 आज पाहणार आहोत। या लेसनमध्ये आपले प्रॉब्लेम्स म्हणजे जे सोशल प्रॉब्लेम्स आहेत, पब्लिक लाईफमधले आपले सार्वजनिक जीवनामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स कोणते आहेत आणि ते कसे सोडवले जातात हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी सुरुवात केलेली आहे कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का। आता काय विचारलं आहे, काय सांगू शकता का म्हणतात ते पाहूया आपण। व्हॉट प्रॉब्लेम्स कॅन यू आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग पिक्चर्स। तुम्ही खाली दिलेले एक्झाम्पल्स जे आहेत, खाली दिलेले जे उदाहरणं आहेत त्याच्यावरून तुम्ही कोणते प्रॉब्लेम्स तुमच्या लक्षात येतात किंवा कोणते प्रॉब्लेम तुम्ही ओळखू शकता असं विचारलेलं आहे। आता हे फर्स्ट पिक्चर आहे पहा। त्या ठिकाणी ती मुलगी काय म्हणतीये, माय एरिया गेट्स वॉटर ओनली थ्राइस अ वीक। म्हणजे माझ्या भागामध्ये पाणी येतं, पण किती पाणी येतं, ओनली थ्राइस अ वीक, म्हणजे आठवड्यातून फक्त 3दाच पाणी येतं। आता आठवडा जो आहे, वीक जो आहे, त्याच्यामध्ये 7 डेज असतात आणि त्याच्यामध्ये फक्त 3च दिवस पाणी येत असेल तर त्या माणसांनी करायचं काय मग, म्हणजे हा प्रॉब्लेम आहे। त्यानंतर आहे द गार्बेज ॲज पाइल्ड अप, आय हॅव टू वॉक टू स्कूल विथ माय नोज कवर्ड। या ठिकाणचं जे पिक्चर आहे, द गार्बेज हॅज पाइल्ड म्हणजे कचरा इतस्ततः पसरलेला आहे। आय हॅव टू वॉक टू स्कूल विथ माय नोज कवर्ड, मला शाळेला जाताना माझ्या नाकाला रुमाल लावूनच जावं लागतं। म्हणजे बघा किती सिरियस प्रॉब्लेम आहे हा। असे अनेक प्रॉब्लेम आपल्याला आपल्या समाजामध्ये, आपल्या डेली पब्लिक लाईफमध्ये आपल्याला पाहायला। आता या ठिकाणचं जे तिसरं पिक्चर आहे ते पाहूया आपण। एक मुलगी दिसते तुम्हाला, द गर्ल इज रायडिंग अ बायसिकल, आणि तिच्या डोक्यात काय विचार आहेत, तिच्या मनात काय विचार आहेत पहा। आय फील लाईक रायडिंग माय बायसिकल टू स्कूल एव्हरी डे, मला माझी सायकल जोरात पळवत मला शाळेकडे न्यावीशी वाटते किंवा सायकल चालवत जावंसं वाटतं। बट देअर इज नो बायसिकल ट्रॅक, पण आपला जो रस्ता आहे त्या ठिकाणी बायसिकल ट्रॅकच नाही आहे, सायकल चालवायला ट्रॅकच नाही आहे त्या ठिकाणी। हा सुद्धा प्रॉब्लेमच आहे। या ठिकाणी हा जो आता लास्ट पिक्चर आहे त्याच्यातील जो मुलगा आहे तो बॉय आहे, काय म्हणतोय पाहूया। माय फादर हॅज टू विजिट द तालुका प्लेस एव्हरी डे फॉर सम डिस्प्यूट ओव्हर द लँड, म्हणजे शेतीवरून डिस्प्यूट म्हणजे काही तंटे आहेत, काही भांडण आहे, त्यासाठी कुठं जावं लागते, माझ्या वडिलांना दररोज तालुक्याला जावं लागते। हे असे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या सिव्हिक लाईफमधले किंवा सोशल लाईफमधले। तर आता आपण सुरुवात करूया। इश्यूज इन सिव्हिक लाईफ म्हणजे आपल्या सामाजिक जीवनातल्या समस्या। आता कोणकोणत्या समस्या असतात पहा आपल्या सामाजिक जीवनामध्ये। वी एन्काउंटर मेनी प्रॉब्लेम्स इन अवर सिव्हिक लाईफ, आपल्याला आपल्या सामाजिक जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। दीज प्रॉब्लेम्स कॉज अस इनकन्व्हिनियन्स, आणि या प्रॉब्लेम्समुळं काय होते, आपली गैरसोय होते। समटाईम्स अवर लाईफ इज थ्रोन इन टू डिसऑर्डर, आपलं सामाजिक जीवन जे आहे ते अडचणीचं बनून जातं। इफ वी टर्न अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम दे बिकम वर्स, म्हणजे आपण जर असे जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये, इफ वी टर्न अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम, जर आपण त्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष केलं, दे बिकम वर्स, ते प्रॉब्लेम्स आहेत त्या समस्या अधिक गंभीर बनतात। सो इट इज बेस्ट टू सॉल्व देम इन टाईम, म्हणून ज्या असे प्रॉब्लेम्स आहेत, अशा समस्या आहेत त्या वेळेत सोडवलेल्याच बऱ्या। द प्रॉब्लेम्स फेस बाय पीपल इन सिटीज अँड विलेजेस कॅन बी कॉल्ड प्रॉब्लेम्स ऑर इश्यूज इन सिव्हिक लाईफ, म्हणजे सिटीज म्हणजे शहरातील किंवा गावातील लोकांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यांना प्रॉब्लेम्स ऑर इश्यूज इन सिव्हिक लाईफ म्हणजे सामाजिक जीवनातील समस्या किंवा सामाजिक समस्या असं म्हणतात। इट इज इम्पॉर्टंट टू बी एबल टू आयडेंटिफाय सच इश्यूज, आणि अशा समस्या ओळखणं हे खूप महत्त्वाचं आहे।
वन पर्सन अलोन कॅनॉट सॉल्व सच प्रॉब्लेम्स. हे सोशल इश्यू आहेत, हे सिविक लाईफमधले प्रॉब्लेम्स आहेत. तर वन पर्सन अलोन म्हणजे कोणीही एकटा माणूस हे प्रॉब्लेम सोडवू शकणार नाही. दे कॅन बी सॉल्व थ्रू एव्हरीवन्स एफर्ट्स अँड कोऑपरेशन. हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचं सहकार्य आवश्यक आहे. सॉल्विंग डिस्प्यूट्स म्हणजे तंटे सोडवणे. डिस्प्यूट अरायझिंग ओव्हर व्हेरियस इश्यूज इन अवर टाउन्स अँड विलेजेस कॅन अल्सो बी अ प्रॉब्लेम. गावात आणि शहरात समाजामध्ये होणारे डिस्प्यूटचा अर्थ लक्षात ठेवा. डिस्प्यूट म्हणजे तंटे किंवा भांडणे. द वेल बिईंग ऑफ अ व्हिलेज इज अफेक्टेड बाय कॉन्स्टंट डिस्प्यूट. म्हणजे जे सामाजिक स्वास्थ्य आहे किंवा समाजातील जी शांतता आहे ते अशा तंट्यांमुळे काय होते, भंग पावत असते, शांतता नष्ट होत असते. इट लीड्स टू लॉस ऑफ युनिटी अँड ऑब्स्ट्रक्ट द प्रोग्रेस ऑफ द व्हिलेज. आणि मग अशी भांडणं, असे तंटे झाल्यानंतर काय होतं, लॉस ऑफ युनिटी, लोकांमध्ये एकीची भावना राहत नाही. आणि मग लोकांमध्ये एकी राहिली नाही, लोक एकत्र आले नाहीत किंवा एकतेची भावना राहिली नाही तर काय होतं, अँड ऑब्स्ट्रक्ट द प्रोग्रेस ऑफ द व्हिलेज. आणि त्याच्यामुळे काय होते, गावाची प्रगती होत नाही आणि गावाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. इफ द डिस्प्यूट्स आर नॉट सिरियस दे कॅन बी सॉल्व लोकली बाय स्पीकिंग द पार्टीज इन्वॉल्व. म्हणजे हे जे डिस्प्यूट आहेत, तंटे आहेत, भांडणं आहेत, नॉट सिरियस, फारशी गंभीर नसतील, दे कॅन बी सॉल्व लोकली बाय स्पीकिंग टू द पार्टीज इन्वॉल्व. तर अशी भांडणं, किरकोळ भांडणं असतील तर दोन्ही पार्टी किंवा दोन्ही पक्षांना बोलवून, दोन्ही बाजूच्या लोकांना बोलवून असे तंटे सोडवता येतात. हावेवर इफ द डिस्प्यूट इज नॉट सॉल्व इन दिस वे, जर असा तंटा अशा सामोपचाराने समजावून सुटला नाही, इट हॅज टू टेकन टू द ॲप्रोप्रिएट बॉडीज ऑर द कोर्ट्स. आणि मग त्याला ठराविक कार्यालयाकडे, ठराविक अधिकाऱ्याकडे किंवा ठराविक कोर्ट, न्यायालयामध्ये अशी भांडणं न्यावी लागतात. मग अशी भांडणं लागणं किंवा असे डिस्प्यूट्स होणं चांगले की वाईट? बरोबर, अशी भांडणं होणं खूपच वाईट. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, सिन्स 2007 द महात्मा गांधी डिस्प्यूट फ्री विलेज मिशन इज बीइंग इम्प्लिमेंटेड इन अवर स्टेट. आपल्या राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबवलं जाते 2007 सालापासून. द एम ऑफ दिस स्कीम, या अभियानाचं किंवा या योजनेचं वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट काय आहे? दॅट विलेजेस शूड बी एबल टू सॉल्व देअर ओन डिस्प्यूट्स थ्रू पीसफुल डिस्कशन. म्हणजे खेड्यामध्ये जी भांडणं होतात, डिस्प्यूट्स म्हणजे तंटे होतात, ते पीसफुल डिस्कशन म्हणजे शांततेने चर्चा करून सोडवले जावेत, असं या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचं उद्दिष्ट आहे. दीज मेथड ऑफ सॉल्विंग डिस्प्यूट इन्क्रीज हार्मनी इन द व्हिलेज. अशा पद्धतीने जर तंटे सोडवले गेले तर गावामध्ये सौख्य आणि आनंद नांदेल. विलेज विच हॅव सॉल्व्ड देअर डिस्प्यूट्स बाय यूजिंग दिस मेथड ऑल्सो गेट अ पीस अवॉर्ड. आणि अशा पद्धतीने जी गावं आपले तंटे सोडवतात गावातले, त्यांना पीस अवॉर्ड, शांतता पुरस्कार दिला जातो. म्हणजे पहा, महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचं काय सांगितलं आहे, याचं उद्दिष्ट काय आहे? गावातले तंटे गावातच सोडवायचे. कसे सोडवायचे? बाय पीसफुल डिस्कशन, शांततेच्या मार्गाने सोडवायचे. इन सिटीज मोहल्ला कमिटीज हेल्प टू सॉल्व डिस्प्यूट्स. शहरामध्ये मोहल्ला कमिटी असतात असे तंटे सोडवण्यासाठी. आता आपण पाहूया प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्येचं निराकरण कसं करतात किंवा समस्या कशी सोडवली जाते. प्रॉब्लेम सॉल्विंग. हॅव यू हर्ड अबाउट these attempts ॲट सॉल्विंग प्रॉब्लेम्स. तुम्ही समाजातील समस्या सोडवण्यासाठीचे काही प्रयत्न ऐकले आहेत का? नसतील ऐकले तर आपण या ठिकाणी 2 गावांची उदाहरणं दिलेली आहेत, आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते आपण पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे हिवरे बाजार. आता हिवरे बाजार हे अहमदनगर डिस्ट्रिक्टमधलं एक विलेज आहे, एक गाव आहे. येथील लोकांनी काय केलेलं आहे पहा. इन द विलेज ऑफ हिवरे बाजार इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट वॉटर शॉर्टेज वॉज अ बिग प्रॉब्लेम.
या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवायची त्या लोकांना, म्हणजे उन्हाळ्यात प्यायलासुद्धा पाणी मिळायचं नाही. दीज प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड विथ द हेल्प अँड पार्टिसिपेशन ऑफ विलेजर्स. या ठिकाणचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सोडवला? विथ द हेल्प अँड पार्टिसिपेशन ऑफ विलेजर्स. सगळ्या गावकऱ्यांची मदत आणि सहभाग घेऊन हा पाण्याचा प्रॉब्लेम त्यांनी सोडवलेला आहे. द प्रॉब्लेम ऑफ ॲनिमल फीड वॉज ऑल्सो सॉल्व्ड. पाण्याचा प्रश्न सुटला म्हणजे ॲनिमल फीड म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा प्रश्न सुटलेला आहे. नाव हिवरे बाजार हॅज लश ग्रीन सराउंडिंग्स. आता जर आपण हिवरे बाजारला गेलो तर त्या हिवरे बाजारचा परिसर सगळा हिरवागार झालेला आपल्याला दिसणार आहे. मेनी विलेजेस फेस वॉटर शॉर्टेज. बऱ्याचशा गावांना काय होतं? वॉटर शॉर्टेज म्हणजे पाण्याची कमतरता जाणवते. फाइंड द रिझन्स फॉर दीज अँड सजेस्ट सोल्युशन्स. तर बऱ्याचशा गावांमध्ये पाण्याची कमतरता का जाणवत असेल बरं? तुम्हाला काय वाटतं त्याचं मत तुम्ही काय करा मित्रांनो, कमेंटमध्ये लिहा. बऱ्याचशा गावांना वॉटर शॉर्टेज, पाण्याची कमतरता का जाणवत असेल, आणि जर पाण्याची कमतरता जाणवत असेल तर त्याच्यावर सोल्युशन काय असतील हे तुम्ही सुचवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका. त्यानंतर अजून आहे, पुढे पाहूया आपण, क्लिनिंग द विलेज थ्रू श्रमदान. आता श्रमदान हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. तर श्रमदान म्हणजे काय मित्रांनो? गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एखादं काम सर्वांनी मिळून करायचं, सर्वांनी मिळून काम करायचं, सर्वांनी मिळून श्रम करायचं, याला श्रमदान असं म्हणतात. द पीपल ऑफ खुदावाडी विलेज इन उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट क्लीन देअर विलेज थ्रू श्रमदान और व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन ऑफ लेबर. खुदावाडी जे गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यामधलं, त्यांनी त्यांचं स्वतःचं गाव श्रमदानाने स्वच्छ केलेलं आहे. म्हणजे तेथील लोकांनी स्वतः कष्ट करून, स्वतः एकत्र येऊन काम करून ते गाव स्वच्छ केलेलं आहे. दे डिसाइडेड दॅट एव्हरीवन शुड हेल्प इन क्लिनिंग द विलेज. त्यांनी ठरवलं की गाव स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने मदत करायला हवी. मग त्यांनी काय केलं? फर्स्ट द वेस्ट वॉटर वॉज डील्ट विथ. सांडपाण्याची व्यवस्था केली. पहिल्यांदा त्यांनी सांडपाण्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर काय केलं? जो गार्बेज होता, द गार्बेज वॉज यूज टू मेक मॅन्युअर युजिंग वर्मिकल्चर. जो कचरा होता, ओला कचरा, त्याचं त्यांनी खत बनवलं गांडुळांचा वापर करून किंवा गांडूळ खताचा उपयोग करून, वर्मिकल्चर. अ टॉयलेट वॉज बिल्ट इन इच हाऊस. आणि स्वच्छतेसाठी त्यांनी काय केलं? प्रत्येक घराला टॉयलेट, संडास बांधून देण्याची व्यवस्था केली किंवा संडास प्रत्येक घरामध्ये बांधलं गेलं. संत गाडगेबाबा यूज कीर्तन्स टू स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ द कीपिंग विलेज द क्लीन. संत गाडगेबाबा जे होते त्यांनी आपल्या कीर्तनातून स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं. ही टोल्ड द पीपल दॅट वी कॅनॉट मेक प्रोग्रेस विदाऊट क्लीनलीनेस. त्यांनी लोकांना सांगितलं आपण स्वच्छतेशिवाय प्रगती करू शकत नाही. एज्युकेशन, शिक्षणाशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. ही शो पीपल हाऊ टू क्लीन द विलेज थ्रू हिज ओन ॲक्शन. त्यांनी गाव कसं स्वच्छ करायचं हे स्वतःच्या कृतीतून सांगितलं. म्हणजे ज्या गावात ते जायचे पहिल्यांदा ते गाव स्वच्छ करायला लागायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस थ्रू हिज ग्रामगीता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे होते त्यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे मोठा. त्या ग्रंथामध्ये त्यांनी गावाच्या स्वच्छतेचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि कशी करावी ते सांगितलेलं आहे. मिळोनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साप सर्वही, चहूकडे मार्ग. म्हणजे सगळ्यांनी मिळून गाव स्वच्छ करायचं. प्रत्येक ठिकाणी नाली, गटार, मोरी असावी. हस्ते परहस्ते साफ सर्वही, प्रत्येकाच्या हाताने प्रत्येक गोष्ट स्वच्छ व्हावी. चहूकडे मार्ग, सगळे रस्तेसुद्धा स्वच्छ असावेत असं ग्रामगीता या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हे संत गाडगेबाबा आहेत आणि हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. न्यूजपेपर कॅरी सेव्हरल आर्टिकल्स अबाउट श्रमदान. बऱ्याचशा वर्तमानपत्रामध्ये श्रमदानासंबंधी आर्टिकल्स, लेख येत असतात. कलेक्ट दीज आर्टिकल्स, डिस्कस द थिंग्स दॅट कॅन बी अचीव्ह थ्रू इट.
याच्यातील काही गोष्टी गावकऱ्यांनी ज्या मिळवलेल्या आहेत किंवा गावकऱ्यांनी कशा श्रमदान करून स्वच्छता केलेल्या आहे, विविध कामं केलेले आहेत, असे आर्टिकल्स मिळवा आणि त्याच्यावर चर्चा करा. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? डू यू थिंक दॅट देअर शुड बी अ ग्रुप ऑफ पीस कीपर्स इन युअर स्कूल? तुमच्या गावामध्ये शांतता दूत नेमले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? शांतता राखण्यासाठी शांतता दूत तुमच्या गावामध्ये किंवा शाळेमध्ये असे शांतता दूत असावेत असं तुम्हाला वाटतं का? कारण की शाळेमध्ये मुलामुलांची खूप भांडणं होत असतात, बरोबर? मग अशी भांडणं मिटवण्यासाठी, अशी भांडणं सोडवण्यासाठी शांतता दूत हवेत का? याची उत्तरं तुम्ही करायचे. याचे जे ॲन्सर्स आहेत ते तुम्ही करायचे. शांतता दूत हवेत का? त्यातील पुढे आहे, व्हॉट क्रायटेरिया विल यू यूज टू सिलेक्ट द पीस कीपर्स? असे शांतता दूत म्हणून कोणाला नेमायचं? त्याच्यासाठी कोणते क्रायटेरिया असावेत? कशा प्रकारे त्यांची निवड करावी? त्यानंतर आहे, विच रूल्स विल यू इन्क्लूड इन द रूल बुक ऑफ फॉर दिस पीस कीपर्स? जर शांतता दूत नेमले तर त्याचे जी नियमावली असेल, त्यांच्यासाठीचे जे नियम असतील, त्या नियमामध्ये कोणते नियम तुम्ही त्यांचा समावेश करायला, कोणते नियम असावेत पीस कीपर किंवा शांतता दूतांसाठी? की बाबा शांतता दूतांनी पहिल्यांदा स्वतः भांडणं केली नाही पाहिजेत. जी भांडणं असतील ती शांतता दूताकडूनच मिटवली पाहिजेत किंवा शांतता दूताचं म्हणणं सर्वांनी ऐकलं पाहिजे. असे काही नियम आपण करू शकतोय. व्हॉट मेथड शूड पीस कीपर्स यूज टू सॉल्व युअर डिस्प्यूट्स? शाळेतील तंटे किंवा शाळेतील भांडणं सोडवण्यासाठी पीस कीपर्स जे आहेत शांतता दूत, त्यांनी कोणती पद्धत वापरावी? हाऊ डिड यू अंडरस्टँड दॅट डिस्प्यूट्स कॅन बी सॉल्व पीसफुली? तुम्हाला कसं समजेल की हे जे तंटे आहेत ते शांततेने सुटले आहेत? या सर्वांचे ॲन्सर्स तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. कारण की हे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय कराल? पुढे आहे, फॉर अ सोसायटी टू बी पीसफुल, समाजामध्ये शांतता नांदायची असेल, द बेसिक नीड्स ऑफ ऑल ऑफ इट्स सेक्शन्स नीड टू बी मेड. म्हणजे समाजातील जे लोक आहेत त्यांच्या सगळ्या ज्या बेसिक नीड्स आहेत, मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, फूड, शेल्टर, क्लोथ, हे सर्वांना व्यवस्थितपणे मिळालं पाहिजे. ईच पर्सन मस्ट गेट नेसेसरी सिक्युरिटी. प्रत्येक माणसाला सुरक्षा मिळायला हवी समाजामध्ये. द एक्सप्लॉयटेशन इन सोसायटी मस्ट स्टॉप. समाजातील शोषण थांबलं पाहिजे. इनइक्वॅलिटी मस्ट डिक्रीज. समाजातील असमानता थांबली पाहिजे. एव्हरीवन मस्ट हॅव द राईट टू पार्टिसिपेट इन पब्लिक लाईफ. प्रत्येकाला समाजातील गोष्टीमध्ये, सण समारंभ असतील, यात्रा जत्रा असतील, प्रत्येकाला पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली पाहिजे, प्रत्येकाला सहभाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे. बाय लर्निंग द इम्पॉर्टन्स ऑफ पीस अँड बाय यूजिंग पीसफुल मेथड्स वी कॅन क्रिएट अ पीसफुल एन्व्हायरमेंट इन अवर फॅमिली, स्कूल अँड कम्युनिटी. शांततेत जर वातावरण असेल तर आपल्या घरामध्ये, शाळेमध्ये आणि कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये शांततापूर्ण वातावरण असेल. पुढे आहे, डू यू नो? तुम्हाला माहिती आहे का? हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. आपल्याला जे सामान्य ज्ञान आहे, जनरल नॉलेज आहे, त्याचा थोडासा भाग म्हणून ह्या गोष्टी माहिती असायला हव्यात. In order for peace to spread worldwide and for nations to be able to strive for the development of their people, 21 September has been designed by UN. UN म्हणजे युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रे. इंटरनॅशनल पीस डे. इंटरनॅशनल पीस डे असतो केव्हा असतो? 21 सप्टेंबरला. 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस असतो. 21 सप्टेंबरला लक्षात ठेवा. इंटरनॅशनल पीस डे. ऑन दिस डे इन न्यूयॉर्क वेअर द युनायटेड नेशन्स हॅव देअर हेडक्वार्टर्स. संयुक्त राष्ट्राचं हेडक्वार्टर जे आहे, मुख्यालय आहे. अ बेल इज रंग ॲट 10 o'clock इन द मॉर्निंग. सकाळी 10 वाजता एक घंटा वाजते. दिस इज फॉलो बाय अ फ्यू मोमेंट्स ऑफ सायलेन्स. आणि त्यानंतरचे काही क्षण शांतता असते. दिस बेल हॅज मेड
फ्रॉम कॉईन्स गिवन बाय पीपल फ्रॉम अराउंड 60 नेशन्स. जवळपास 60 देशांच्या राष्ट्रातून कॉईन्स जमा करून ही बेल बनवलेली आहे. इफ यू लाईक टू नो मोर अबाउट दिस, जर तुम्हाला या इंटरनॅशनल पीस डेबद्दल तुम्हाला अजून माहिती यायला हवी असं वाटत असेल तर या वेबसाईटवर तुम्ही मोबाईलवर सुद्धा याची इन्फॉर्मेशन मिळवू शकताय. आता याचा लास्ट पार्ट आपण पाहूया. इफ देर इज पीस इन द फॅमिली, जर घरामध्ये शांतता असेल, स्कूल म्हणजे शाळेमध्ये आणि समाजामध्ये शांतता असेल, एव्हरीवन विल बेनिफिट, प्रत्येकाला त्याचा फायदा होत असतो. पीस कॉन्ट्रीब्यूट्स सिग्निफिकंटली टू प्रोग्रेस, शांतता असली की प्रगती होत असते. इट क्रिएट स्कोप फॉर ॲडव्हान्सेस इन व्हेरियस फील्ड्स लाईक बिझनेस, शांतता असेल तर बिझनेस म्हणजे व्यवसायामध्ये प्रगती होते, इंडस्ट्री म्हणजे उद्योगधंद्यामध्ये प्रगती होते, शिक्षण, आर्ट म्हणजे कला, लिटरेचर साहित्य, एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन, सायन्स म्हणजे विज्ञान, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. इन दिस वे पीस बिकम्स अ सोशल व्हॅल्यू रादर दॅन अ पर्सनल नीड, शांततेचं सोशल व्हॅल्यू आहे, समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे की जे पर्सनल वैयक्तिक गरजेपेक्षा त्याचं सामाजिक महत्त्व खूप आहे शांततेचं. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. उद्या तुम्हाला त्याचा एक्सरसाइज मिळेल. थँक्यू.